नमस्कार. चालू असलेला पाऊस कधी बंद होणार, मान्सून भारतात कधी दाखल होणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार, हे आपण व्हिडिओच्या शेवटी बोलू. सर्वप्रथम काल नाशिकमधले, धुळेमधले आणि नंदुरबारमधले मी काही गावाचे नावं घेतले होते. त्या ठिकाणी काय परिस्थिती कशी आहे सांगा. म्हणजे जसं की नाशिकमध्ये हरसूडपेठ, सुरगाणा, रसद, त्यानंतर नंदुरबारमध्ये नवापूर, नंदुरबार, त्यानंतर धुळेमध्ये पिंपळनेर, मुल्हेर म्हणजे नाशिकमधलं मुल्हेर, या भागात परिस्थिती कशी आहे सांगा. आता आपण हवामान अंदाज पाहू 14 तारखेचा, 14 मे 2024. तर जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आज रात्री पावसाची ॲक्टिव्हिटी राहील. ठीक आहे. त्यानंतर अहमदनगरचा बराचसा भाग, म्हणजे अहमदनगर उत्तर भाग जो आहे, अहमदनगरपासून पूर्व भागसुद्धा, म्हणजे मिरी, नेवासा, बाबळेश्वर, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, संगमनेर, अकोले, बोटे या भागात, तसेच संभाजीनगरमध्ये, जालन्याच्या पश्चिम भागात सुद्धा, त्यानंतर जळगावमध्ये, बुलढाण्यामध्ये बराचसा भाग, जालन्याचा जो उत्तर भाग आहे तो, त्यानंतर अहमदनगरमध्ये आणि बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे डेहथन, आष्टी, शिरूर, त्यानंतर पाटोदा जो भाग आहे या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच बघा साताऱ्याचा पूर्व भाग, सोलापूरचा काही भाग, धाराशिवमध्ये सुद्धा पावसाची ॲक्टिव्हिटी राहील. विदर्भात अकोला, वाशिमसुद्धा रात्रीच्या वेळेस. ठीक आहे, 14 तारखेला, म्हणजे आजच रात्री. त्यानंतर रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी नांदेड, लातूर, त्यानंतर सातारा, पुण्याचा बराचसा भाग, ठीक आहे, या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर दुपारच्या पुढे 14 तारखेला, दुपारच्या पुढे, आता हे तर आजच मोजण्यात येईल कारण रात्री म्हटल्यावर मग आपण आजच म्हणतो. तर आता 14 तारखेला दुपारच्या पुढे बघा, मराठवाड्यात हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबारचा काही भाग, म्हणजे जळगाव संपूर्ण, धुळेमध्ये सिंदखेडा, शिरपूर, बोराडी, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नंदुरबार, धाळगाव जो भाग आहे तो. ठीक आहे. पश्चिम किनारपट्टीवर आत्तापर्यंत अतिपश्चिम भागात पाऊस नव्हता, परंतु अतिपश्चिम भागात सुद्धा, पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा पाऊस राहील, इन्क्लुडिंग पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हा. ठीक आहे, हे जिल्हे. आता ह्या जिल्ह्याच्या पूर्वेकडील लगतचे जिल्हे म्हणजे नाशिकचा पश्चिम भाग, अहमदनगरचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा उत्तर भाग, या भागात पाऊस राहणार. विदर्भात यवतमाळ मध्ये पाऊस आहे हा. ठीक आहे. त्यानंतर बघा मध्य महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटी वाढेल संध्याकाळच्या वेळेस परत, आणि विदर्भात विशेष म्हणजे उद्या 14 तारखेला विदर्भात आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल. यवतमाळमध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीच्या काही भागात पाऊस होईल. ठीक आहे. परंतु आता प्री मॉन्सून सिस्टम कशा पद्धतीने वर्क करते ते मी तुम्हाला नाव कास्टिंगमध्ये सांगतो. परंतु उत्तर विदर्भात ह्या पावसाची शक्यता सध्याच्या परिस्थितीत उद्याच्या दिसत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा, हा पाऊस कधी थांबेल, तर 18 तारखेपासून 18 तारखेच्या पुढे बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण होणार, आणि त्यावेळेस आपल्याला पावसात आपोआपच कमतरता पाहायला मिळेल. आता हे महाराष्ट्रात जे चालू आहे ते. त्यानंतर आता मान्सूनबद्दल, तर मान्सूनचं बघा काय एकंदरीत विषय आहे. आपल्याला 18 तारखेपर्यंत, त्याआधी जसं मी सांगितलं 18 ते म्हणजे 17 तारखेपासूनच जो पाऊस अंदमान सागरात सुरू होणार काही भागात, तो मान्सूनचा राहील. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर 1 जूनच्या आतच तो श्रीलंका क्रॉस करून केरळमध्ये दाखल होईल मान्सून, आणि खूप फास्ट, बातम्या खूप फास्ट येतील, पण पेरणीची काही करू नका, पेरणीसाठी आपण हवामान अंदाज देणार आहोत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर केरळ व्यापलेला राहील जवळपास 9 जूनपर्यंत, आणि महाराष्ट्रात सुद्धा ह्याच वेळेस, म्हणजे केरळ, कर्नाटक, गोवासुद्धा गाठलेला राहील, आणि महाराष्ट्रात प्रवेश झालेला राहील 9 जूनपर्यंत मान्सूनचा. असं एकंदरीत आपल्याला सध्याच्या परिस्थितीत चित्र दिसत आहे. परंतु पेरणीची घाई करू नका. मी हवामान अंदाज 15 तारखेला जो मान्सूनचा देणार आहे, म्हणजे परवाच्या दिवशी, किंवा आपण 16 तारखेला देऊ, किंवा आणखी क्लिअरिटी पाहिजे असेल तर थोडा 16च्या नाईटला देऊ किंवा 17ला देऊ, पण 15 एक शक्यतो 15ला एक आपण डिक्लेअर म्हणजे करूच ते थोडंफार. ठीक आहे. आणि काही विषय असा होता की कमेंट येतात की नावाबद्दल, म्हणजे औरंगाबाद, संभाजीनगर, धाराशिव किंवा उस्मानाबाद, तर हे आता सरकारी कामकाजात सुद्धा नावं बदललेले आहे. त्याच्यामुळं आपल्याला औरंगाबादला धाराशिव म्हणावं लागते, आणि औरंगाबादला संभाजीनगर म्हणावं लागते, आणि धाराशिवला, उस्मानाबादला धाराशिव म्हणावं लागते. तर ह्या अशा कमेंट गावाच्या नावाबद्दल काही करत नका जाऊ, उगाच
त्यांनी आपलं काही बरं वाईट होणार नाही. औरंगाबादसुद्धा सगळ्यांना माहीत आहे, संभाजीनगरसुद्धा माहीत आहे, धाराशिवसुद्धा माहीत आहे, उस्मानाबादसुद्धा माहीत आहे. धन्यवाद.